दुसरीकडे सोलापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का मिळालेला आहे, कारण सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर केली। मात्र अधिकृत उमेदवार जाहीर झाल्याच्या नंतर काँग्रेसच्या उमेदवार फिरदौस पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे आणि एमआयएम मध्ये पक्षप्रवेश केलाय। खासदार प्रणिती शिंदे यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या फिरदौस पटेल यांनी उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर थेट एमआयएम मध्ये प्रवेश केला। 2017 मध्ये सोलापूर महानगरपालिकेमध्ये फिरदौस पटेल या काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून देखील आलेल्या होत्या। काँग्रेसमध्ये आम्ही गेल्या 15 वर्षापासून काम करतो। तुम्ही बघितले परिस्थिती मागच्या लोकसभा विधानसभेमध्ये काय झाले, तर राहणीमान वागणूक या पद्धतीने देणे। फिरदौस पटेल निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काँग्रेसमध्ये राहिले असतात। ज्या दिवशी तुम्हाला काँग्रेस कमिटीमध्ये तिने मुलाखत द्यायसाठी येतो आणि त्यांनाच तुम्ही एकट्याला विचारतो तुम्ही निष्ठावंत आहे का, आणि स्टंट करू नका, तुम्ही काय स्पष्ट बोला तुम्ही। मग इतके दिवस थांबून तुमच्यावर फॉर्म भरण्यासाठी आलेच नसते ना तुम्ही। जर तुम्ही काँग्रेस सोडत असते तर आलेच नसते। और आमच्या सगळे फॅमिली, आमच्या वार्डाचे सगळे नागरिक ठरवले आहेत की फिरदौस पटेल एमआयएममध्ये जाणार आहेत। आपल्या सगळ्यांना माहीत आहे काँग्रेसमध्ये थोडंसं माझ्याबद्दल जे वातावरण होतं, जे एमआयएम आणि काँग्रेस मला जे प्रश्न विचारण्यात गेले, मला माझ्या लॉयल्टीवर सारखं विचारण्यात आलं आणि त्यासाठी मी विचार केला की एमआयएममध्ये जाण्याचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।